शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे. रणसंग्राम सुद्धा रंगणार आहे. उमेदवारांचा डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू झालाय. पण जनमानसात नेमकी काय चर्चा रंगली आहे आणि या निवडणुकीतून जनमानसाला काय अपेक्षित आहे, त्यांच्या प्रभागाचा कशा पद्धतीने विकास व्हायला हवा, त्यांच्या काय अपेक्षा आहे, हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत शहादा शहरातले काही सामान्य नागरिक आहेत. आपण त्यांच्याशीच संवाद साधणार आहोत. काय सांगाल, शहाद्याच्या प्रमुख समस्या काय आहेत? मुख्य समस्या काय नाही, रस्ते आहे, गटरी आहे, ट्रॉफिक आहे, हे सगळं चांगलं व्हायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला, काय समस्या आहेत शहाद्याच्या? नगरपालिका परिसरात तर कामं होत आहे, पण नगरपालिका बाह्य जे परिसर आहे शहाद्याच्या त्याच्यात भरपूरसे कामं प्रलंबित आहे. तर हे मागच्या 10 वर्षात पण नाही झाले, प्रशासक काळात पण नाही झालेले आहेत, त्याच्या आधीच्या नगराध्यक्ष होते त्यांच्या काळात पण नाही झालेले. तर आता हीच अपेक्षा आहे की जे विजन दाखवत आहे आम्हाला की शहराचा विकास होणार, प्रमुख रस्ते होणार, तर नगरपालिका बाह्यात पण तो विकास व्हायला पाहिजे, एवढी अपेक्षा आहे. काय समस्या वाटतात तुम्हाला? तुमच्या प्रभागातल्या काय समस्या? आमच्या प्रभागात पाणी, गटारी नाहीये, अशा आमच्या समस्या आहे. काय समस्या आहेत? जसं की आता बाकीच्यांनी त्यांच्या समस्या सांगितलं. आमच्या कसं आहे की ज्या ज्या वार्डामध्ये बाकी कामं म्हणजे रोड व्यवस्थित आहे आणि जिथं गटेरी व्यवस्थित आहे, फक्त विषय असा आहे की ते अर्ध्यामधून जे कामं रोखलेले आहे मागच्या प्रशासनाने, त्याच्या मागच्या प्रशासनाने, या निवडणुकीत आम्हाला ते सगळे कामं पूर्ण करून अशी अपेक्षा सांगणार, अशा प्रशासकाला आम्ही हे करू. जेवढी झाली आहेत ती कामं कधी झाली, कुठल्या पिरियड मध्ये झाली? ती मागच्या प्रशासक बसली त्यांच्या वेळेस बी झाली आणि त्याच्या मागच्या वेळेस बी झाली, पण थोडे अडथळे निर्माण झाले. त्याच्यामुळे यावर्षी या निवडणुकीत आम्हाला की सगळं काम करून भेटेल अशी अपेक्षा आहे मला. तुमच्या प्रभागातल्या काय समस्या? फक्त मकरंद साहेबांचे चांगलं काम करणार आहे, ते नक्की करतील. ते समस्या काय? समस्या एवढीच आहे, फक्त जे रोड पाणी जेवढ्या गोष्टी आमच्या ते सिद्धार्थनगरला पण नाही. हो, शहाद्याचा विकास कोण साधू शकतं, काय वाटतं? मकरंद नगीन पाटील. काय वाटतं? मकरंद पाटील साहेब. मकरंद साहेब. बीजेपी. शहाद्याचा विकास कोण साधू शकतं? बीजेपी. मकरंद साहेब. मकरंद साहेब. मकरंद साहेब. मकरंद साहेब. मतदार म्हणून उमेदवारांकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या? ज्या समस्या आम्ही सांगितलं त्या सगळे जेवढे बी उमेदवार आहेत त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये एक महिन्याभराने एक व्हिजिट करायची आणि मतदार बंधून भगिनींकडून त्यांच्याकडून अपेक्षा ऐकून घ्यायच्या, ही आमची एक एवढी इच्छा आहे. मतदान करताना कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने तुम्ही मतदान करणार आहात? देशाच्या रक्षासाठी आणि स्वतःसाठी. कुठल्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने मतदान करणार? डेव्हलपमेंटच्या पॉईंटमध्ये. डेव्हलपमेंट. शहाद्याचा विकास जो करेल त्याला आम्ही मतदान करणार. बिहार पॅटर्नने जशी भाजपची ताकद दाखवली तसंच शहादेकर दाखवतील का? हो, नक्की दाखवतील. कशा पद्धतीने? जसं की आपण बिहारमध्ये बघू शकतात, ते सगळं एनडीएची सरकार होती. आपल्या इथे एनडीए नाहीये, पण आपण एकतर्फा मैदानामध्ये उतरलेलो आहे. एकतर्फा म्हणजे आपल्याला हिंदू राष्ट्र चालवायचे आहे. आता कोणाविरुद्ध काही काम नाही करायचे. मागच्या 10 ते 15-20 वर्षापासून केंद्रापासून दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत भाजपाची सरकार आहे, त्यामुळे पण भाजप चांगला. शहाद्यासाठी एक नवं पर्व सुरू होणार आहे. शहादेकरांना खूप अपेक्षा सुद्धा आहेत. तर या नव्या पर्वात सत्ता कुणाच्या हाती द्यायला आवडेल आणि का? मकरंद साहेबांच्या हाती सत्ता देणार आहोत. का? ते आम्हाला चांगलं काम करतील असं. का आवडेल मकरंद साहेबांच्या हाती सत्ता द्यायला? ते बीजेपीचे प्रत्यक्ष कॅन्डिडेट्स आहे आणि गल्ली ते दिल्ली पर्यंत बीजेपी आहे, त्यामुळे शहाद्याचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. आणि मकरंद साहेब एक उच्च शिक्षित व्यक्ती आहे, त्यांचा जो विजन आहे त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. जसं की आता दोंडाईचा असेल, त्याच्यानंतर जामनेर नगर परिषद असेल, या नगर परिषदा बिनविरोध भाजपच्या हाती सत्ता गेलेली आहे. शहादेकर यातून काय धडा घेतील का धडा काही? हो, शहादेकरांमध्ये सर्वीकडे बीजेपीची लाट आहे. लोकांनाही अपेक्षा आहे का कमळ यायला पाहिजे. सर्वीकडे लोकांची अपेक्षा की मकरंद साहेब प्रेसिडेंट बनतील आणि शहाद्यातील जास्तीत जास्त नगरसेवक हे कमळाच्या चिन्हावर निवडून येतील, ही शहादेकरांची अपेक्षा. या निवडणुकीत दावे प्रतिदावे होतील, जाहीरनामा प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचेल, पण 100 कोटीची कामं गेल्या पंचवार्षिक मध्ये झालीत. तुमच्यापर्यंत कुठली कामं पोहोचलीत? आता पहा, माझ्या प्रभागात रस्ता झाला, तर रस्त्याचं पाणी आज माझ्या घराच्या
अंगणात साचलेलं राहतं. रस्त्याचा डाळ उलटा झाला. रस्ता जो नैसर्गिक डाळ आणि पाणी व्हायला पाहिजे होतं ते त्यांनी केलं नाही. ते उलट्या पद्धतीने काम केलं. गटारी बनवल्या पण गटारीला एक्झिट त्यांनी दिलेलं नाहीये. गटारी तुंबलेल्या आहे, जागोजागी भरलेल्या आहे. फक्त नावाची कामं आहे ही, पण त्या कामामुळे जे उद्दिष्ट साध्य व्हायला हवं ते झालेलं नाहीये. तसेच यांनी जे कामं केली, आता उदाहरण टाउन हॉलचं घ्या तुम्ही. टाउन हॉल त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन केलं, पण त्यांनी काय केलं, जुना टाउन हॉल पाडून नवीन टाउन केलं. हॉलच्या मुद्द्याकडे हा. येणार आहोत. 100 कोटींपैकी ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत बे- कशा पोहोचल्यात का? बे- बेसिक बे- म्हणजे नागरिकांच्या कॉलनीच्या गोष्टी, कॉलनीत घराघरापर्यंत जी गोष्ट पोहोचायला हवी ती गोष्ट पोहोचली का? आता 100 कोटी ते कामं कोणती, पण जे प्राथमिक असं काही विशेष असं काही आमच्यासाठी नवीन काही आलं नाही. जे काही रस्ते झाले असतील तेवढंच, बस, बाकी काही नाही. टँकर मुक्त शहादा कधी झालं तुम्हाला काय आठवतं का? टँकर मुक्त शहादा साधारण प्रकाश जैन यांच्या कारकिर्दीत, तेव्हा भीषण पाणी टंचाई होती. त्यावेळेस प्रकाश जैन यांनी प्रत्येक वार्डात बोर केले होते आणि त्यावेळेस तेव्हा टँकर मुक्त केलं होतं त्यांनी. त्याच्या अगोदर टँकर पाण्याने प्रत्येक वार्डात टँकर यायचा. त्यांनी मग प्रत्येक वार्डात बोर करून पाणी प्रत्येक वार्डात पुरवलं. तसं त्यानंतर कांताबाई काशीनाथ पाटील यांच्या कारकिर्दीत 1.25 वर्षाच्या याच्यात ते 1.25 वर्ष नगराध्यक्षपद राहिलं त्यांच्याजवळ. त्यावेळेस फिल्टर पाईपलाईन मंजूर झाली आणि फिल्टर पाणी चालू झालं. तर टँकर मुक्त तर हे तर खूप वर्ष होऊन गेली त्याला, शहाद्याला टँकर मुक्त व्हायला. काही असं हे 5-10 वर्ष अगोदर नाही, ते तर काही 15-20 वर्ष अगोदर टँकर मुक्त झालंय शहादा. तुमच्याकडे जेव्हा डोअर टू डोअर प्रचाराला उमेदवार येत आहेत, अजूनही डोअर टू डोअर प्रचार सुरू आहे उमेदवारांचा, तुम्ही काही समस्या मांडल्यात का त्यांच्या समोर? त्यांच्याकडून काय उत्तर मिळाली? समस्या वगैरे तर काही मांडलेलं नाही. ते तर एक प्रकारे त्यांचा प्रचार सुरू आहे. दोन्ही पक्षाचा असो कोणीही असो, प्रचार मार्फत ते येत आहे. पण त्यांचं कसं की जेवढा टाइम त्यांच्याकडे आहे ते तेवढंच काम करताय. आता आम्ही त्यांना समस्या मांडू शकतो एवढा टाइम नाही, बस एवढंच. तुम्ही मांडल्यात का समस्या? नाही, आम्ही समस्या नाही मानलेलं आहे, पण भविष्यामध्ये काम करतील अशी अपेक्षा आहे आमची. तुमच्या आठवणीतला टाउन हॉल कसा होता? चांगला. कसा होता टाउन हॉल? चांगला होता, फक्त त्याला थोडी रिपेअरिंगची आवश्यकता होती. त्याला काही नवीन न्यूली त्याला सर्व पाडून नवीन बनवणं काही गरजेचं नव्हतं. तो वेस्टेज ऑफ मनी झालेला आहे तो, बाकी काय काय. हवंय शहाद्याच्या जाहीरनाम्यात? इथले जे आता उमेदवार उभे आहेत, मुनेश भाऊ जगदेव, दक्षताताई प्रशांत पाटील, हे यांच्या कामा हे निवडल्यानंतर रस्ते गटरी याचे कामं होतील, बस. शहाद्याच्या जाहीरनाम्यामधून काय हवंय, काय अपेक्षित आहे? बस आम्हाला कामं पाहिजे आणि आमची कामं व्हायला पाहिजे. शैक्षणिक दृष्टीने शहादा कसं विकसित झालं पाहिजे? शैक्षणिक दृष्टीने म्हणजे की जसं की ज्या प्रकारच्या आपल्या नगरपालिकेच्या मार्फत ज्या बी स्कूल आहेत त्या स्कूलला थोडं चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचे कारण म्हणजे चांगल्या प्रकारचे टीचर्स वगैरे उपलब्ध व्हायचे आणि तिथं थोडं गाईडलाईन्स वगैरे थोडी चांगली भेटेल एवढी अपेक्षा आम्ही या सरकारला करू. शहाद्याच्या जाहीरनाम्यात काय हवंय? शहाद्याच्या जाहीरनाम्यात म्हणजे की म्हणजे जेवढ्या ज्यांच्या समस्या आहे त्या समस्या सगळ्या पूर्ण व्हायला पाहिजे. कुठंही कोणत्याही प्रभागमध्ये वार्डामध्ये तिथला उमेदवार जो स्थानिक असो कोणी बाहेरच्या असो त्यांनी सगळ्यांनी ते जे उमेदवार आहे त्यांनी घरोघरी पोहोचून त्यांच्या समस्या ऐकायला पाहिजे एवढी अपेक्षा आमची आहे. शहाद्याच्या जाहीरनाम्यामध्ये काय हवंय? आता तर AI च्या माध्यमातून व्हिजन दिसतंय, जनतेपर्यंत पोहोचतंय, पण फायनल जाहीरनाम्यातून काय अपेक्षित आहे? आम्हाला सुंदर शहाद, स्वच्छ शहाद, शैक्षणिक दृष्ट्या सुधारलेलं शहाद, घाणमुक्त शहाद, धुळीने जे आज शहाद सर्वीकडे धूळ आहे ती धूळ मुक्त शहाद आम्हाला पाहिजे. ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर रंगणार आहे आणि तुम्ही लोक कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार? ही निवडणूक तर शहाद्याच्या विकासावरच रंगणार आहे आणि आम्ही शहाद्याच्या विकासावरच मतदान करणार आहे. जे
लोक शहाद्याचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतील, जे आम्हाला दाखवू शकतील का आम्ही या पद्धतीने विकास करू, आम्ही अशा लोकांना मतदान करू. आम्ही मकरान साहेबांनी रील टाकली होती, त्याच्या हिशोबाने आम्ही बीजेपीला वोटिंग करू. कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार? डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरच मतदान. तुम्ही एक तरुण आहात, तरुणाईच्या दृष्टीने तुम्हाला कसं शहादा अपेक्षित? शहादा हे धूळमुक्त पाहिजे सगळ्यात आधी तर, आणि रस्त्यांची व्यवस्था जी खूप खराब झालेली आहे शहाद्याची ती पाहिजे, प्लस रस्ते केल्यानंतर ते टिकायला पाहिजे याची गॅरंटी पाहिजे त्या मुद्द्यावर. कुठल्या मुद्द्याला घेऊन तुम्ही मतदान करणार? मी स्वतःसाठी मतदान करेल, धर्मासाठी मतदान करेल. कुठल्या मुद्द्याला घेऊन मतदान करणार? धर्मासाठी मतदान करेल. कसं की म्हणजे एक प्रकारे की नंदुरबार शहर, शिरपूर शहर, दोंडाईचा शहर, तिथं कसं स्मार्ट सिटी उपलब्ध झाली आहे, तसं आमची बी अपेक्षा आहे की शहादा बी एक स्मार्ट सिटी उपलब्ध करू. जशा प्रकारचे त्यांनी AI व्हिडिओ दाखवले, त्या व्हिडिओ मार्फत तसे कामं झाले तर आम्ही त्या सरकारला निवडून देऊ. म्हणजे एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावरच तुम्ही मतदान? हो. कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार आहे? विकासाच्या मतावर. विकासाच्या मतावर. हिंदुत्ववादी. तर शहाद्याची ही नगरपालिका निवडणूक फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच रंगणार आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात नवीन प्रभागात अशाच एका चर्चेसाठी. आईस कॅप्चर टीमसह मी नुपूर पाटील, नुपूर TV शहादा.